वड्डीत जनसुराज्याचे पारडे जड। राजू वजीरसाठी समित कदम यांनी लावली ताकद। बिनविरोधसाठी हालचाली वाढल्या। जनसुराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार राजू वजीर यांना लोकनियुक्त सरपंच पदापासून आता कोणीच दूर ठेवू शकत नाही व रोखूही शकत नाही अशी परिस्थिती वड्डी गावात निर्माण झाली आहे। विरोधी उमेदवाराने कितीही शड्डू ठोकला तरी राजू वजीर विरोधकांचे पानिपत केल्याशिवाय गप्प बसणार नाहीत। आर्यापारची लढाई जिंकण्यासाठी राजू वजीर यांनी रणशिंग फुंकले आहे। घर का भेदी लंका डाये म्हणजे घात करणाऱ्या घरभेद्यांची रणनीती उधळून लावण्यासाठी राजू वजीर यांनी मोठ्या ताकदीने निवडणूक लढविण्याचा पुढाकार घेतला आहे। पानिपत युद्धाचा विश्वासघात कसा असतो हे विरोधकांना निवडणूक निमित्ताने दिसणार आहे। राजू वजीर या उमेदवाराचा घात करण्यासाठी घरभेदी टपलेली आहेत। याची जाणीव असलेल्या राजू वजीर यांनी लोकनियुक्त सरपंच पदाच्या निवडणुकीत अपप्रचार करणाऱ्या घातकी स्वकीयांना कोणत्या ठिकाणी माती खायला घालायची याची परिपूर्ण रणनीती आखण्यात आली आहे। कुठल्याही परिस्थितीत जनसुराज्य पक्षाचा सरपंच झालाच पाहिजे यासाठी वड्डी गावच्या कार्यकर्त्यांसह जनसुराज्य पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। गाव पातळीवरील गटातटाच्या राजकारणात राजू वजीर स्वतःचे अस्तित्व टिकवून आहेत। वड्डी गावच्या विकासासाठी राजू वजीर हे विकास निधी खेचून आणू शकतात, त्यामुळे वड्डी गावचे संपूर्ण सहकार्य राजू वजीर यांना लाभत आहे। मतदारांचा भरघोस पाठिंबा पाहता जनसुराज्य पक्षाला एकतर्फी विजय मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे। सध्या स्थितीत वड्डी गावात जनसुराज्य पक्षाचे पारडे जड आहे। ग्रामस्थांनी जनसुराज्य पक्षाचे उमेदवार राजू वजीर यांनाच निवडून द्यायचे असा चंग बांधला आहे। अस्तित्वाची लढाई जिंकण्यासाठी राजू वजीर यांनी विडा उचलला असून ही निवडणूक बिनविरोध कशी जिंकता येईल याचा यशस्वी प्रयत्न केला जात आहे। जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी ताकद लावल्यामुळे राजू वजीर यांचा विजय निश्चित मानला जात आहे। महायुतीमधील मित्रपक्ष म्हणून जनसुराज्य पक्षाला संधी द्यावी असा विचार भाजपने केला तर राजू वजीर यांना बिनविरोध होण्याची मोठी संधी आहे।